आणि जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊ देत. प्रसन्न सरांच्या हस्ते आपण समीर गोगटे यांचा सत्कार करणार आहोत. सारस्वत विद्यार्थ्यांना त्यांना शिक्षणासाठी किंवा पुढच्या गोष्टींसाठी फंड उपलब्ध करून देणं, त्यांना त्यांचं शिक्षण सुरळीत व्हावं म्हणून कार्य करण्यासाठी ते कायम तत्पर असतात आणि त्यांच्या हस्ते आपण समीर गोगटेंचा सत्कार करतोय. सन्मानपत्र देऊन त्यांचं स्वागत करावं. थँक्यू सर. प्रसन्न सर, थँक्यू. थँक्यू सर. समीर सरांना माईक द्यावा. आपला हा जो कार्यक्रम आहे, आता या कार्यक्रमामध्ये समीर, मला तुम्हाला सांगायला आवडेल, त्यांची शाल पण घ्या म्हणजे नंतर देताना. मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्या महाराष्ट्र किंवा गोवा किंवा कर्नाटक ही आमची जी सारस्वत कम्युनिटी आहे त्याच्यातनं अनेक कलाकार आहेत आणि जे सगळे हायली एज्युकेटेड आहेत. म्हणजे त्यांना ते काही डॉक्टर्स आहेत, MBAs आहेत असे, आणि दुबईपासून सगळे लोक आली आहेत. सो असे खूप एंट्रीज आलेल्या आणि त्याच्यातनं 10-12 जणांना फायनली निवडलं आमच्या ज्युरीजनी आणि आज त्यांना इकडे त्यांची कला सादर करायला एक आम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. तर आता ह्याच्यातले अनेक कलाकार आपलं करिअर तर करतायत, पण समजा त्यांना आता तुम्ही या क्षेत्रामध्ये इतकी वर्ष आहात, म्हणजे 20-22 वर्षाहून अधिक काळ तुम्ही आहात, तर या क्षेत्रात यायचं असेल तर किती संधी आहे आणि ती कशी मिळू शकते, याचं एक मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना करा. थँक्यू वैष्णवी. आय थिंक मीडिया सेक्टर लास्ट 20-25 वर्षात एवढा ग्रो झाला आहे. आधी कोणी विचार नाही करायचं की मी ना साऊंड मिक्सिंग करीन, पण आज तुम्ही धुरंधर बघता. आमच्या इंडस्ट्रीत लोक धुरंधर ऐकायला गेली आहेत. तो जो साऊंड डिझाईन आहे पिक्चरचा एवढ्या वेगळ्या क्वालिटीचा आहे, ते जे टेक्निशियन्स आहेत, हे ऑपॉर्च्युनिटीज आमच्या वेळी नव्हते. माझे बाबा IIT बॉम्बे होते, मला प्रेशर होतं इंजिनिअरिंग करायचं. मी इंजिनिअरिंग केलं, MBA केले. बाबांना म्हटलं मी IITत पोचू नाही शकणार, पण बाबा फक्त एक म्हणायचे की ना 3 गोष्टींचा सबस्टिट्यूट नाही आहे: डेडिकेशन, डिसिप्लिन आणि डिटर्मिनेशन. इंटेलिजन्स कधी कधी ओव्हररेट करतो आपण, पण देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क. आणि आपल्या कलाकारांना मी एवढंच म्हणतो की खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत हिंदीमध्ये, मराठीमध्ये. आपले हे जे 2 भाषा आहेत, मीडिया इंडस्ट्री खूप स्ट्रॉंग आहे. वैष्णवी झीबरोबर इतके वर्ष काम करते, स्टार प्रवाह, हे मराठी चॅनल्स पण खूप चांगले करत आहेत. ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत इथे. मीडियाबद्दल मी एवढं बोलू शकतो की आउटसाईड ऑफ रायटिंग आणि डिरेक्शन, आजकाल म्युझिक, साऊंड डिझाईन, DI सारखी गोष्ट, पिक्चर तुम्ही जेव्हा बघता की तो ब्ल्यू असला पाहिजे, येल्लो असला पाहिजे, का त्याचे ब्लॅक्स ग्रीन करायला पाहिजे, एवढ्या ऑपॉर्च्युनिटी सध्या उघडल्या आहेत ना, आधी या नव्हत्या. मी मीडियामध्ये आलो कारण अजून एक आय वुड लाईक टू थँक हिम, राजेश कामतमुळे. त्यांनी एक मेंटॉर असतो ना जो खूप तुमच्या काळजी घेतो मीडिया इंडस्ट्रीत, कारण की छोटी इंडस्ट्री आहे तशी. 4 चॅनल, एक जोक होता आमच्या इंडस्ट्रीत, 4 चॅनल, 5 वर्ष, 20 वर्षाचं करिअर, रिटायर व्हावं. कारण की तेव्हा सोनी, झी, कलर्स आणि स्टार हे 4च चॅनल होते. पण आता मीडियामुळे ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आल्या आहेत. माझ्या आईची एक मैत्रीण दिसली मला आत्ता बरेच वर्षानंतर. तर त्यामुळे एवढे ऑपॉर्च्युनिटीज आहेत की कलाकारांसाठी. आणि हे टॅलेंट शोज आजकाल सोशल मीडियामुळे, आम्ही आजकाल ना इन्फ्लुएन्सरकडे जातो आमच्या TV सिरियल्सच्या मार्केटिंग करायला. आम्ही कदाचित मोठ्या कलाकारांकडे जात नाही. त्यामुळे आजकाल म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे लिमिटलेस आहेत. फक्त गिवअप नका करू, एवढंच म्हणणं आहे माझं. यू हॅव टू कीप ट्राईंग. कधी संधी येईल ना. आत्ता मी बाहेर होतो, अजय म्हणाला आत येऊन बस. मी म्हटलं अरे माझा नागिनचा एपिसोड अपलोड नाही झाला आहे 8 वाजताचा. मी बाहेर होतो अर्धा तास, कारण की अजून एपिसोड आला नाही आहे आमचा. तर इंडस्ट्री आमची भयानक डायनॅमिक आहे आणि यू हॅव टू कीप ट्राईंग. ऑपॉर्च्युनिटीज येणार. यू कॅनॉट गिव्ह अप इन द मीडिया इंडस्ट्री, कारण की एकदाच येते ती ऑपॉर्च्युनिटी आणि ती आली की ती दोन्ही हाताने घ्यायला लागते. नक्कीच. मला सांगा आता रियालिटी शोज अनेक आहेत आणि रियालिटी शोज विविध चॅनल्सवरती रियालिटी शोज होतात. आता
म्हणजे आता स्टार्सच्या मुलांना संधी मिळते असं एका बाजूला म्हणतात आणि दुसरीकडनं रियालिटी शोजमधनं नवीन लोकांना संधी मिळते. आता हे ॲक्च्युली गणित काय आहे आणि हे कसं काय चालतं आणि किती मिळते संधी, कुठून कशी किती मिळते? आय थिंक जेव्हा इंडियाज गॉट टॅलेंट पहिल्यांदा आलं ना, संधी सगळ्यांना मिळाली. त्याच्यामुळे मी एक किस्सा सांगतो. तो जो ओरिसामधून ग्रुप आलेला प्रिन्स डान्स ग्रुप, आय थिंक 2010ची गोष्ट असेल ही. ती लोक रात्री आपल्या सिद्धिविनायकच्या बाजूला जो हॉल आहे त्याच्या बाहेर झोपलेले रात्रभर, कारण काय सकाळी 6ला त्यांना स्वतःला पेंट करायचं होतं. त्यांचं ऑडिशन तिथे होतं. आणि त्याच्यानंतर ॲटलिस्ट 6-7 वर्ष प्रिन्स डान्स ग्रुपनी जगभरात जिथे कुठे 15 ऑगस्टचा इंडियन गव्हर्नमेंटचा इव्हेंट होता ना, त्या लोकांनी जाऊन परफॉर्म केला आहे. क्या बात आहे. सो एक ऑपॉर्च्युनिटी इंडियाज गॉट टॅलेंटवर त्या प्रिन्स डान्स ग्रुपला मिळालेली, तिथून ते कुठच्या गेले. म्हणजे अजून एक आमचा मीडियातला जोक आहे की त्यांच्या मॅनेजरनी जास्त कमवले त्या 10 वर्षात प्रिन्स डान्स ग्रुपमुळे. कारण का तो एवढंच करायचा, त्यांना तो एम्बेसीजच्या इव्हेंट्सला घेऊन जायचा. किती इंडियन आयडलचे कलाकार, सारेगमाचे कलाकार कुठे गेले आहेत. तुम्ही आज जो कपिल शर्मा बघताय तो एकेकाळी नवज्योत सिंग सिद्धूचा आमचा इंडोमॉलचा एक शो असायचा, द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज, तिथून आलाय कपिल शर्मा. त्यामुळे ऑपॉर्च्युनिटीज येतात. तो कपिल शर्मा आज झालाय, पण तो एकेकाळी असाच येऊन बसायचा आणि इव्हेंट्स करायचा. सुनिधी चौहान आणि म्हणजे खूप कलाकार असे. त्यामुळे ऑपॉर्च्युनिटीज येतात. ॲक्टिंगमध्ये काय आहे ना, ॲक्टरचा मुलाला लाईन तोडून फ्रंट रोला जायला मिळतं एवढंच. पण एकदा कॅमेरा चालू झाला की इट इज दॅट स्किल दॅट मॅटर्स. त्याचा सबस्टिट्यूटच नाही आहे. तुम्ही एकदा लाईन तोडू शकता, पण सेकंड टाईम चांगला ॲक्टर, आता पंकज त्रिपाठी बघा, जयदीप अलावट बघा, हे ॲक्टर्स आज रूल करतायत आमच्या इंडस्ट्री, OTTमध्ये, TV मध्ये. मी 4 सीझन पंकजजींबरोबर क्रिमिनल जस्टिस केला आहे. पण माणसाची डिसिप्लिन, डिटर्मिनेशन. बच्चन सर अजून 2 तास आधी येऊन स्वतःचे सीन्स रिहर्स करतात. म्हणजे ही जी मेहनत आहे ना, या कलाकार असेच मोठे नाही झाले आहेत. म्हणजे पंकजजींचा मी एक किस्सा सांगतो. क्रिमिनल जस्टिस सीझन पोस्ट कोविड सीझन 3 होता आणि त्यावर्षी श्वेता बासू प्रसादला आम्ही आणलेला ॲज अ रायव्हल लॉयर. ती भयानक प्रिपेअर करून आलेली पहिल्या कोर्ट सीनसाठी. आणि आम्ही सगळे कोर्ट सीन्सना लाईनीत करतो. म्हणजे एकदा कोर्टरूम बुक केली की 8ही एपिसोडचे कोर्ट सीन्स लिनियरली उडवतो. आणि पंकजजी आले आणि त्यांनी श्वेताची तयारी बघितली. त्यांनी फक्त आम्हाला एक रिक्वेस्ट केली, मला 1 तास दे, मला काहीतरी करायचं आहे. आणि ते व्हॅनमध्ये गेले. त्यांनी त्यांचे सीन्स परत 2दा वाचले आणि म्हणतात ना, आणि मग आले ते श्वेतासमोर आणि सॉरी म्हणाले श्वेताला ते. पण त्याच्यानंतर पंकजजींना परत असा तो कागद उचलायला नाही लागायचा. कारण काय ती जी तयारी करून आले ना ते बाहेर, दे सॉ की श्वेता तयार आली आज. आणि मग त्यांची जी ऑनस्क्रीन केमिस्ट्री जी म्हणतो ना, म्हणजे आम्हाला कट मागायलाच लागायचा नाही असे ते. म्हणजे मजा यायची ते ॲक्टर्सना बघायला खरंच. म्हणजे दॅट इज द काइंड ऑफ हार्डवर्क दे पुट इन. बट खूप हार्डवर्क असतं आमच्या इंडस्ट्रीत, खूप. म्हणजे आज सगळे बसलाय तिथे शनिवार रविवार मजा करताय. मी खरंच नागिनचा एपिसोड अपलोड आला की नाही बघत होतो. ही आमच्या इंडस्ट्रीची रियालिटी आहे. म्हणजे तुम्हाला शनिवार रविवारी TV बघायला, आम्हाला शनिवार रविवार काम करायला लागतं, पण आम्हाला मजा येते त्याच्यात. हे काही लोक करू नाही शकत म्हणून आम्ही हे करू शकतो. आणि अशा ऑपॉर्च्युनिटीज या मीडिया इंडस्ट्री भरपूर देतं. दोन्ही हात ओपन ठेवून ते घ्यायला लागतात. पण सगळ्यांना, काही लोकांना नाही कोप होती इंडस्ट्री. 18 तासाची इंडस्ट्री असते आमची शूट शिफ्टच 12 तासाची असते. 12 तासाची शूट शिफ्ट असते. म्हणजे डेली सोप ॲक्टर्स सकाळी 7ला निघतात 8च्या शिफ्टसाठी आणि रात्री 8 नंतर पॅकअप होतं त्यांचं. त्यामुळे मेहनत भरपूर आहे. पण म्हणजे आजकाल कलाकार खूप आहेत. म्हणजे बेसिकली खूप लोकांना असं म्हणजे मे बी सोशल मीडियामुळे असेल, त्यांना रिअलायझेशन झालं की अरे आपल्याला संधी मिळते. आपल्या लोक लाईक्सवरून कळतं की आपलं गाणं किती आवडतं आहे किंवा आपला परफॉर्मन्स किती आवडतो आहे. पण जेव्हा एवढे सगळे कलाकार येतात त्यावेळेला त्यांनी कसं, म्हणजे ज्यातले खरंच खूप चांगले कलाकार असतात, तर त्यांनी दरवाजा कसा ठोठवायचा, म्हणजे किंवा नक्की कुठच्या मार्गाने पुढे जायचं, याच्याबद्दल काही सांगता येईल का? ॲटलिस्ट लास्ट 5 वर्षात आजकाल आम्हीच आमचं कास्टिंग सोशल मीडियावरून करतो. किती ॲक्टर्स आम्ही सोशल मीडियावरून शोधली आहेत आता.
तसंच कलाकारांसाठी पण जेव्हा आम्ही काही शोज करतो, बरेच वेळा आम्ही काही कलाकार इंस्टाग्राम, त्यांच्या यूट्यूब, फेसबुक व्हिडिओजवरून पण शोधतो. त्यामुळे हे ऑपॉर्च्युनिटीज 2010मध्ये नव्हते. 2010मध्ये ते आपण लाईनीत बाहेर उभं राहायलाच लागायचं आणि त्याला सबस्टिट्यूट नाही आहे. इफ यू हॅव टू बी नोटीस, ती मेहनत सगळ्यांना करायलाच लागते. पण एक जे इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट मीडियामध्ये झाली आहे, फक्त आता तो 32 इंच स्क्रीन शिवाय ऑपॉर्च्युनिटीज आल्या ज्या आधी कलाकारांना नव्हत्या. आम्ही एवढा रिसर्च करतो देशभर. आज की लडकी आमचा एक प्रोजेक्ट आहे. आजकाल आम्ही छोट्या छोट्या टाउन्समध्ये जातो, मुली शिवणकामचे यूट्यूब व्हिडिओज आणि इंस्टाग्राम व्हिडिओज बनवून दे आर डुईंग रिअली वेल. त्यामुळे ना, तुमच्यात जर कला असेल, आउटलेट्स आहेत, तुम्हाला ती मेहनत घालायला लागेल ताकी ती तुमच्यापर्यंत पोचेल. आणि त्यानंतर सोशल मीडिया डज इट्स वंडर्स म्हणतात ना, तसं आहे. एक शेवटचा छोटासा प्रश्न की समजा इंडस्ट्रीमध्ये यातली काही मुलं आली आणि त्यांना एक संधी मिळाली, तर त्याच्यानंतर त्यांनी काय काळजी घ्यावी किंवा काय स्वतःला कुठे प्लेस करावं, किंवा कारण पुढची संधी मिळेल की नाही मिळेल किंवा डिप्रेशन येणं या गोष्टी होतच असतात. आणि तू इतके वर्ष या इंडस्ट्रीत आहे. कॉम्पिटिशन खूप आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा संधी मिळते ना, यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर इट. कुठलंही ऑडिशन असो, ऑपॉर्च्युनिटी असेल, तयारी करून जायलाच लागते. यू कॅन जस्ट वॉक इन टू एन ऑडिशन आणि मी देतो ऑडिशन आणि होतं, नाही. मी काही ॲक्टर्स बघतो छोट्या छोट्या रोलसाठी पण ना, ते आजकाल जे ऑडिशन्स येतात किंवा जे त्यांचे गाण्याचे क्लिप्स येतात, बाईट्स येतात, खूप मेहनत जाते त्या ऑडिशन मागे आणि तुम्हाला ते करत राहायला लागेल. कारण काय, आत्ता हा धुरंधरमध्ये तो दानिश पांडोर, जो म्हणजे अक्षय खन्नाचा भाऊ आहे पिक्चरमध्ये, किती वर्ष त्या पोरांनी मेहनत केली आहे. त्याला आत्ता धुरंधरमध्ये संधी मिळाली. ते सुद्धा असंच रविवारी त्याला छाबरानी फोन केला की यार एक सीन ऑडिशन के लिए आएगा क्या. त्या पोरांनी नाही म्हटलं. तो गेला सकाळ सकाळ. रेस्ट इज हिस्ट्री. त्यामुळे ऑपॉर्च्युनिटी येईल, दोन्ही हाताने घ्यायला लागते आणि मेहनत करायला लागते. थँक्यू सो मच समीर. आपल्याला एक जे इन्साईट लागतं की आपणकडे कला सादर तर करतायत, पण पुढे कसं जायचं किंवा आपल्याला प्रोफेशनली याच्यात पाऊल टाकायचं असेल तर नेमकं काय करावं, याचं इन्साईट आज आपल्याला समीरकडनं मिळालं. समीर, मी 2 मिनटं विनंती करते, आपले जे आज वादक आहेत त्यांचा तुझ्या हस्ते सन्मान करायचा आहे. सो मी नावं घेते. कीबोर्डवरती आहेत सागर साठे, तबल्यावरती हनुमंत रावडे, ऑक्टोपॅडवरती सिद्धार्थ कदम आणि आपले साऊंड दादा संतोष साटम. आणि त्यांचे सहकारी जे साऊंडसाठी आहेत त्यांनाही आमंत्रित करते. साऊंडमुळेच आज हा कार्यक्रम रंगतोय, त्यामुळे साऊंड खूप महत्त्वाचा आहे. समीर, थँक्यू सो मच.